चिठ्ठीमध्ये माझा भाऊ राहुल ज्ञानेश्वर पतंगे यांनी काल आत्महत्या केली 6-7 वाजता। चिठ्ठीमध्ये लिहिलंय असं की माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जो ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला बसवलंय तो ओबीसीवर अन्याय आहे। माननीय भुजबळ साहेब, माननीय हाके साहेब, पंकजाताई यांनी ताकदीने लढावा यासाठी मी माझं बलिदान देत आहे। आता काय मागणी आहे सरकारकडे? बोला। घरच्या कुटुंबाला न्याय मिळावा, घरच्या कुटुंबाला न्याय मिळावा। घटना घडलेली आहे, यामध्ये युवकांनी 35 वर्षीय युवकांनी आत्महत्या केली आहे। नेमकं काय प्रकार घडला होता आणि काय नेमकं त्याची चिठ्ठी लिहिली? खंडेश्वरी परिसरामध्ये खंडोबाच्या मंदिराच्या आसपास त्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःचं गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे। सदर प्रकरण असं आहे की भावसा समाज हा खूप अत्यंत गरीब परिस्थितीमधून कुटुंब उद्धारनिर्वाह करणारा आहे। बाजारामध्ये कपडे विकणारा, हा सगळ्या बाजारामध्ये जाऊन त्यांनी कपडे विकणारा हा धंदा आहे भावसा समाजाचा। आणि याचं सगळं कुटुंब जे आहे तर लोकांच्या इथं रोजंदारी करून त्यांनी राहुल हा एक कपड्याच्या दुकानामध्ये काम करत असताना त्याच्यावर उपजीविकेचं साधन होतं। आणि त्याचे मुलं दोन्ही बी इतकी हुशार होती की त्या मुलाला शिक्षणासाठी त्याला आता या मराठा समाजाला आरक्षण भेटल्यामुळं की त्याच्यामुळं त्याची एक निराशा त्याच्यामध्ये 8-10 दिवसापासून त्याच्या घरामध्ये एक निराशा व्यक्त होत होती की ही मराठ्याला आरक्षण भेटले, आता माझ्या मुलाला नोकरी लागणार नाही। आणि अशा अनेक त्याच्या समस्या त्याच्यामध्ये घोळत होत्या। मनामध्ये तो खूप मोठ्या टेन्शनमध्ये होता की माझी इतकी मुलं हुशार होती परंतु त्या मुलाला आता नोकरी लागणार नाही, काही होणार नाही, माझी हीच परिस्थिती अजून जशाला तसंच माझ्या मुलाला सुद्धा कामाला जावं लागेल। ही परिस्थिती असताना या मुलाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। या मुलाला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगितलंय, उपमुख्यमंत्र्याला सांगितलंय की मराठा आरक्षणाला ज्या मराठा आरक्षणासाठी त्यांना जे आरक्षण ह्या ओबीसी मधून मिळते त्या मराठा आरक्षणाला ह्या ओबीसी मधून मिळू नये। आणि जे काही आमचं जे आहे ते आम्हाला राहावं आणि आमच्या मुलाबाळाला जे आहे तर त्याला नोकरीमधून वंचित राहू नये, त्याला नोकरी लागावं, त्याला शिक्षणासाठी त्याला प्राधान्य मिळावं, हा आमचा हेतू आहे। आणि त्याच्या मुलाला सरकारने तातडीने मदत देण्यात यावी आणि त्याला तातडीने सहकार्य करण्याची त्याच्या मुलाचं उपजीविकेचं साधन आहे ते त्यांनी दत्तक मनुष्याने शिक्षणासाठी त्यांना घ्यावं, ही माझी प्रमुख मागणी आहे। मी या ठिकाणी आपला मनोगत आपलं